नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी तेजा आणि हर्षितला सॉरी म्हणत असते आणि त्यांना म्हणते की परत असं नाही होणार. आता तितक्यात तिथे प्रेरणा रडतच येते आणि वल्लरीला मिठी मारते. आता प्रेरणाला असं रडताना पाहून तेजा, हर्षित आणि वल्लरी तिघेही शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागतात. आता वल्लरी प्रेरणाला म्हणायला लागते की अहो प्रेरणाताई, काय झालं आहे आणि तुम्ही का रडताय. तेव्हा प्रेरणा रडत सांगायला लागते की आजचा दिवस ना संकटावर संकट घेऊन येतोय ग. म्हणजे मी काय आज डब्बा देते का. नाही ना, गेले कित्येक वर्ष टिफिन देते ना मी. मला माहिती आहे कुठल्या टिफिनमध्ये काय द्यायचं आहे आणि काय नाही ते. माझ्याकडून याआधी अशी चूक झाली नव्हती आणि अशी चूक होणं शक्यच नाही आहे. यावर तेजा वैतागत म्हणते की ऐक ना, प्रस्तावना नंतर दे ना, प्रॉब्लेम काय झाला आहे ते तरी सांग आधी. यावर प्रेरणा म्हणते की तोच प्रॉब्लेम झाला आहे ना गं तेजा. आता प्रेरणा परत रडायला म्हणायला लागते की व्हेजच्या डब्यात काय आणि नॉनव्हेजच्या डब्यात काय हे मला माहिती असेल ना गं. मग आज व्हेजच्या डब्यात अंड्याची बुर्जी गेलीच कशी काय. आणि ते खूप चिडले गं माझ्यावर. आणि नुसते चिडलेच नाही तर त्यांनी मला असंही सांगितलं की सोशल मीडियावर बदनामी करू तुमची. आता हे ऐकून तेजा, हर्षित आणि वल्लरी खूपच शॉक होतात. आता प्रेरणा म्हणायला लागते की आता मी काय करू सांगा मला. तेव्हा वल्लरी म्हणते की सगळ्यात आधी तर तुम्ही शांत व्हा, नका काळजी करू, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि म्हणते की मला एकदा नीट आठवून सांगा की तुमच्याकडून चुकून अदलाबदली तर नाही ना झाली डब्यांची. यावर प्रेरणा म्हणते की नाही गं, असं कसं होईल. मला आठवतं आहे ना, मी व्यवस्थित पॅक केले होते डब्बे आणि म्हणलं ना की असं होणं शक्यच नाही माझ्याकडून. आता तेजा थोडीशी विचारात पडते आणि प्रेरणाला म्हणते की नाही, तुझ्याकडून हे असं होणं शक्य नाही आहे. म्हणजे तू हे केलेलं नाहीच आहे, पण कुणीतरी नक्कीच करू शकतं ना. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की म्हणजे. यावर तेजा म्हणते की म्हणजे तुझे डबे जेव्हा रेडी झाले तेव्हा तू बाहेर टेबलवर आणून ठेवलेस, बरोबर. आणि त्यानंतर तुझा फोन वाजला होता बेडरूममध्ये, म्हणून तू बेडरूममध्ये गेली होतीस. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो. यावर तेजा म्हणते की बरोबर. मग नेमकं त्याच वेळेस त्या दोन राक्षसांनी तिकडे आल्या होत्या, हिची सासू आणि तुझी आई तिथे आल्या होत्या आणि हे मी आणि श्वेताने बघितले आणि नंतर आम्ही गॅलरीत निघून गेलो. यावर वल्लरी म्हणते की म्हणजे तेजाताई, तुम्हाला असं तर नाही म्हणायचं ना की या सगळ्या मागेसुद्धा त्याच दोघीजणी आहेत. यावर तेजा म्हणते की 100% त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही हे. यावर हर्षितसुद्धा म्हणतो की हो तेजा, तू बरोबर बोलतेस. मगाशीसुद्धा आता मी त्या दोघींचं रूप बघितलं ना, मला पण वाटतं की हे त्यांनीच केलं असणार. यावर वल्लरी रागात म्हणते की तसं जर का असेल ना तर तुम्ही नका काळजी करू, त्यांना शिक्षा मिळणार. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई मस्त गप्पा मारत बसलेल्या असतात. तितक्यात आता तिथे प्रेरणा, तेजा, हर्षित आणि वल्लरी येतात. आता वल्लरी खूपच रागात असते आणि ती रागारागातच तिच्या सासूला म्हणते की सासूबाई, तुम्ही इकडे आहात. तेजाताई आणि प्रेरणाताई काय सांगतायत. तुम्ही तेजाताई आणि हर्षित भाऊंच्या मैत्रीवरती संशय घेतलाय. यावर वल्लरीची सासू म्हणते की हो, मला वाटलंच होतं ही तेजा काहीतरी चुगली करणार म्हणून. यावर वल्लरी म्हणते की अहो तेजाताईंचं जाऊ द्या हो, आज तर प्रेरणाताईसुद्धा तुमच्याबद्दल सांगत होत्या, तुम्ही त्यांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर प्रेरणाची आई म्हणते की आमचा काय संबंध, आम्ही काही नाही केलं, आमच्यावर कशाला आरोप करतेस उगाच. यावर वल्लरी म्हणते की हो, मी सुद्धा त्यांना हेच सांगते की तुमच्या दोघींचा काही संबंध नाही आहे. तरीसुद्धा या म्हणत होत्या की तुमच्या विरोधात तक्रार करणार आहेत या पोलीस स्टेशनमध्ये. आता पोलिसांचं नाव ऐकून वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई चांगल्याच घाबरून जातात. आता तेजा म्हणते की हो, जाणारच आहे. काय आहे वल्लरी, ते मनीषा प्रकरण झालं ना तेव्हाच तुझ्या सासूला पोलिसात द्यायला पाहिजे होतं अगं. तेव्हा वल्लरीची सासू घाबरत म्हणते की मी काय केलं, माझा काय संबंध. यावर वल्लरी म्हणते की हो, मला माहिती आहे ना की तुमचा संबंध यामध्ये नाही आहे काय सासूबाई, तरीसुद्धा या तुमच्यावर आरोप करत आहेत. पण बस, मी ठरवलं आहे आता हे सारखे सारखे आरोप सहन नाही करायचे. मी परत तुम्हाला असोद्याला पाठवून देते. आता हे ऐकून वल्लरीची सासू खूप शॉक होते आणि म्हणते की वल्लरी, तुझ्या मैत्रिणी काहीही बोलतील, मग त्याच्यासाठी का मी घर सोडून जायचं. यावर वल्लरी तिच्या सासूवरती खूप जोरात ओरडत म्हणते की बस बस करा सासूबाई, बस झालं आता. सासूबाई, ज्याला त्याची इज्जत प्यारी असते ना ते लोक अशा उचापत्या करत बसत नाहीत आणि थांबतसुद्धा नाहीत. त्यामुळे तुम्ही गावाला परत निघा. यावर प्रेरणा म्हणते की वल्लरी बरोबर बोलते आणि आई, मलाही असं वाटतंय की माझ्या ख्यालीकुशाली बघायला आली होतीस ना इथे तू. मी आनंदात आहे, त्यामुळे तुझंही उद्याचंच गाडीचं तिकीट बुक करते मी. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की अगं, तू मला घालवायच्या का मागे लागलेस, 4 दिवस राहू दे ना मला इथे. यावर तेजा रागात म्हणते की कशाला, आमची
डोकेदुखी वाढवायला? यावर प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, बघितलं तुझी मैत्रीण कशी बोलते ते? यावर प्रेरणा म्हणते की तेच म्हणते ना मी, या अशाच बोलतात अगं, तुला सहन नाही होणार, त्यामुळे तू जा उद्याच. आता वल्लरीची सासू रडण्याचं नाटक करायला लागते आणि म्हणायला लागते की निलिमाताई, बघितलं ना माझी सून कशी मला घराच्या बाहेर काढते ते? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुमची तर सून आहे हो, माझी तर मुलगी आहे. कुठली मुलगी आपल्या आईसोबत अशी वागते सांगा मला? आता वल्लरीची सासू खूपच मोठ्याने रडायला लागते. तेव्हा वल्लरी रागातच तिच्या सासूला म्हणते की बस बस झाला तुमचा तमाशा सासूबाई, आता अजून खपवून नाही घेणार आहोत आम्ही. ते काही नाही, मी आत्ता तुमचं काही एक ऐकणार नाही. हे म्हणतात ना तेच बरोबर आहे, आजच्या आज मी तुम्हाला गावाला परत पाठवणार आहे. तेव्हा वल्लरीची सासू खूप शॉक होऊन तिच्याकडे बघायला लागते. आता वल्लरी रागातच म्हणते की चला बॅगा भरायला घ्या, असं म्हणून ती तिच्या सासूच्या हाताला धरून खेचतच तिथून घेऊन जाते. आता वल्लरीची सासू तिला खूपच गयावया करत असते की वल्लरी ऐक ना माझं, वल्लरी ऐक ना. मात्र वल्लरी तिच्या सासूचं काही एक ऐकत नाही. आता वल्लरी आणि वल्लरीची सासू तिथून गेल्यावर प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणायला लागते की प्रेरणा, बघितलं ना इंदुताई कशी आहे, मी काय तुझ्या डब्याची अदलाबदली केली नाही बरं का? यावर प्रेरणा म्हणते की वा, स्वतःच्या तोंडाने कबूल केलं ना, ते बरं झालं. नाही, आमच्यापैकी कोणीच बोललं नव्हतं की डब्यांची अदलाबदली झाल्याचं. अगं आई, तू काय केलंयस ना माहिती नाही आहे तुला. तुझ्या कारस्थानामुळे ना, ज्या गोष्टीमुळे आपल्या घरात 2 वेळचं जेवण येतं ना, त्या माझ्या डब्यांवर गदा आणली आहेस तू. आणि कसं आहे ना, डबेच नाही राहिले तर तुला पैसे कसे देऊ मी? यावर प्रेरणाची आई म्हणायला लागते की मला माफ कर गं, माझी चुकी झाली त्या इंदुताईमुळे. यावर प्रेरणा तिच्या आईला रागाने म्हणते की बस कर गं, खरंच बस कर. स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडणं बंद कर आता तरी. ते काही माहिती नाही आहे मला तर आता तू इथे नकोच आहेस, हे बघ, यापुढे तुझं तोंडही दाखवू नकोस. आणि हे शेवटचं सांगते आम्ही. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी तिच्या सासूला खेचतच घरात घेऊन येते आणि बडबड करत कपाटातील तिच्या सासूच्या साड्या काढायला लागते आणि म्हणते की किती वेळा सांगितलं तुम्हाला असं वागत जाऊ नका, पण नाही, तुम्हाला माझं ऐकायचंच नाही आहे ना. यावर वल्लरीची सासू गयावया करत म्हणते की अगं, मी खरंच काही नाही केलं आहे, मला तर माहितीसुद्धा नाही आहे तिकडे काय झालं आहे. मी निलिमाताईंना बोलवायला गेले होते ना गं फक्त. ऐक ना तू गं माझं वल्लरी, की निलिमाताईंना बोलवायला गेले होते मी फक्त. यावर वल्लरी म्हणते अहो सासूबाई, किती साळसूदपणाचा आव आणणार तुम्ही? तुम्हाला, मला आणि अख्ख्या बुलबुल बागेला माहिती आहे की ही असली कामं ना फक्त तुम्ही आणि निलिमा काकीच करू शकतात. तेव्हा वल्लरीची सासू वल्लरीचा हात पकडत म्हणते, तू ठेव बरं माझ्या साड्या, अजिबात माझ्या साड्यांना हात लावू नकोस. तू उगाचच माझ्यावर संशय घेतेस. अगं, मी खरंच काही नाही केलं आणि मला सांग, असं करून मला काय मिळणार आहे? यावर वल्लरी रागात तिच्या सासूला म्हणते की सासूबाई, बस झाला, मी तुमची सून आहे म्हणून मी सगळं सहन करीन, पण जर का तुम्ही माझ्यामुळे माझ्या माणसांच्या कामाच्या आड येत असाल ना, तर मी ते सहन करणार नाही आहे. तुम्हाला काही अधिकार नाही आहे त्यांना त्रास देण्याचा. तेव्हा वल्लरीची सासू घाबरतच म्हणते, अगं, मी काही केलेलंच नाही आहे वल्लरी, तू मला का बोल लावते? यावर वल्लरी म्हणते की तुम्हाला बोल लावत नाही आहे सासूबाई, हे जे काही घडतं आहे ना, हे सगळं तुमच्या कर्मामुळे होतं हे सगळं, कायम लक्षात ठेवा. आता बसा, आता तुम्हाला गावाला परत पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. तुम्हाला जरा तरी अंदाज आहे का हो, यांना जर का समजलं हे सगळं तुम्ही असं वागत आहात तर त्यांना काय वाटेल? त्यांच्या इज्जतीची, त्यांच्या आबरूची जरा तरी पर्वा आहे का तुम्हाला? तेव्हा वल्लरीची सासू खूपच घाबरून जाते आणि म्हणते की हे बघ वल्लरी, तू मण्याला यातलं काही सांगू नकोस. यावर वल्लरी म्हणते की का नको सांगू? सांगा ना, का नको सांगू मी त्यांना पण कळू द्या ना की त्यांच्या आई कशा आहेत ते. तुम्हीच म्हणालात ना की यातलं तुम्ही काही नाही केलं, तर मग का घाबरताय? आता कळू द्या ना त्यांना सगळं. यावर वल्लरीची सासू म्हणते की तुला तर तेवढंच पाहिजे ना, तू मण्याचे कान भरशील आणि तो मला बोल लावेल, हेच पाहिजे ना तुला? असं काही करू शकत नाही आहे तू वल्लरी, मी तुला आधीच सांगते. मण्याला यातला एक शब्दही कळता कामा नाही बरं का वल्लरी. आणि मला तुझ्या घरातून सुद्धा बाहेर नाही काढू शकत. माझ्या पोराचं घर आहे हे, मला पूर्ण अधिकार आहे या घरात राहण्याचा. मी तुला सांगते, तुला मण्याची शपथ आहे. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि तिच्या सासूकडे बघायला लागते आणि म्हणते की सासूबाई, तुम्हाला जरा तरी अंदाज आहे का हो तुम्ही काय करताय ते? एकतर एवढी मोठी चूक केली, वरून मला शपथा घालताय.
यावर वल्लरीची सासू म्हणते की मग काय करू मी, माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का, तू डायरेक्ट मला घराच्या बाहेर काढणार. हे बघ वल्लरी, असं म्हणत वल्लरीची सासू वल्लरीच्या गळ्यातील मंगळसूत्राला पकडत म्हणते की तुला तुझ्या मंगळसूत्राची शपथ आहे. तेव्हा वल्लरी तिच्या सासूचा हात जोरात झटकते आणि म्हणते की सासूबाई. यावर वल्लरीची सासू म्हणते की हो, शपथ आहे, शपथ आहे, शपथ आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर का या घरामध्ये राहायचं आहे ना तर राहा तुम्ही, पण आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, इथून पुढे तुमचं सगळं ऐकून घेणारी तुमची वल्लरी तुम्हाला परत दिसणार नाही. तेव्हा वल्लरीची सासू खूप आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागते. आता वल्लरी त्यांना म्हणते की तुम्हाला जेवढे डावपेच खेळायचे आहेत ना तेवढे डावपेच खेळा. आता तुमच्या प्रत्येक डावपेचावर ही वल्लरी मात करणार, ठकास महाठक. आणि हे शेवटचं सांगते आता, पुन्हा जर का ह्या असल्या शपथा घातल्या तर मी खपवून घेणार नाही. हे डावपेच पुन्हा खेळायचे नाहीत. यावर वल्लरीची सासू म्हणते की मी कशाला काय करू, मला कशाला गरज पडली आहे, आणि इथे काय माझी भाऊभाऊकी आहे का डावपेच खेळायला, काहीही बोलतेस, असं म्हणून ती तिथून घाबरतच निघून जाते. आता वल्लरी स्वतःशीच म्हणते की प्रेरणाताई मला माफ करा, आज सासूबाईंमुळे तुमचं खूप मोठं नुकसान झालं आहे, पण हे नुकसान मी लवकरच भरून काढीन. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई बोलत असतात. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला म्हणते की इंदुताई माझं चुकलं, तुम्ही तुमच्या सुनेचा छळ करता हे मला माहिती असूनसुद्धा मी तुमच्यासारख्या षडयंत्री बाईच्या नादाला लागले आणि माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. हे ऐकून वल्लरीच्या सासूला खूपच राग येतो आणि त्या रागातच प्रेरणाच्या आईला म्हणतात की काय बोलताय तुम्ही नीलिमाताई, काय समजते का, तुमच्या त्या प्रेरणाच्या प्रकरणामुळे माझी सून मला घरातून बाहेर काढते. यावर प्रेरणाची आई म्हणते की आता मला प्रेरणा खर्चाचे पैसे द्यायचे बंद करेल, आता मी काय करू, माझं घर खर्च कसा चालेल. यावर वल्लरीची सासू म्हणते की हे बघा नीलिमाताई, अजूनही गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्या नाहीत, आपण जर का ठरवलं ना तर अजूनही तुमच्या मनासारखं होऊ शकतं. यावर प्रेरणाची आई विचारते की का, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की हो, तुमच्या प्रेरणासाठी असा मुलगा शोधीन जो तुमच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असेल, त्याच्याकडे एवढा पैसा असेल ना की तुमच्या 7 पिढ्या घरात बसून खातील. यावर प्रेरणाची आई खुश होत म्हणते की असं शक्य आहे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की काळजी करू नका, माझ्या नजरेत असा आहे एक मुलगा. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा तिचे टिफिन द्यायला निघालेली असते आणि ती कॉलवरती बोलत असते की मी जस्ट निघते घरातून तुमचे टिफिन द्यायला. पण फोनवरील बोलणं ऐकून प्रेरणा खूपच शॉक होते आणि म्हणायला लागते की नाही हो, माझ्याकडून चुकून झालं ते, तुम्ही प्लीज माझं एकदा ऐकून घ्या हो, मला खूप गरज आहे. पण समोरील व्यक्ती प्रेरणाचं काही न ऐकता फोन ठेवून देते. तेव्हा प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते. आता श्वेता प्रेरणाला विचारायला लागते की काय गं, काय झालं. यावर प्रेरणा सांगते की मिसेस राणेंचा फोन होता गं, काल वल्लरीच्या सासूने आणि माझ्या आईने जो काही पराक्रम केला आहे ना तो मला महागात पडतोय गं. त्या दोन्ही लोकांनी मला आज फोन करून कळवले की त्यांना आजपासून टिफिन नको आहे. अजून कुठला दिवस पाहायला लागणार आहे ना काय माहिती. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा ऐक ना, तू धीर नको सोडूस, काही झालं तरी. तर श्वेता म्हणते की आणि तुला आणखीन टिफिन मिळतील गं, नको काळजी करूस. तेव्हा प्रेरणा हसायला लागते आणि म्हणते की बरोबर आहे तुमचं, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा तेजा खूप शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागते आणि म्हणते की तू बरी आहेस ना गं, नाही म्हणजे काल तू या सगळ्या गोष्टीवरून इतकी रडत होतीस आणि आज हे सगळं तू इतकं पॉझिटिव्हली घेतलं आहे, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, पण एवढा चेंज. यावर प्रेरणा म्हणते की काय करू मग तेजा, एकच गोष्ट मनात धरून रडत बसू का, आणि मला असं वाटतं की अजून काहीतरी खूप छान घडणार असेल माझ्या आयुष्यात म्हणून हा प्रसंग घडला असेल. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की मानलं पाहिजे, अशीच हिंमत ठेव बघ, तू खूप पुढे जाशील. आता प्रेरणा स्वामींसमोर जाते आणि स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी कायमच असता, फक्त यापुढे सुद्धा मला शांत आणि मेहनतीने काम करायचं बळ द्या. तर इकडे श्वेता आणि तेजा प्रेरणाकडे खूपच कौतुकाने बघत असतात. आता श्वेता तेजाला म्हणते की खूप धीराची आहे गं, हिच्याकडून ना मेहनत, चिकाटी हे सगळे गुण घेण्यासारखे आहेत बघ. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज घरात खिळा ठोकत असतो. तेव्हा तिथे वल्लरी येते आणि मनोजला विचारायला लागते की काय हो, खिळा का ठोकता इथे. तेव्हा मनोज म्हणतो की 5 मिनिट थांब, तुला कळेल सगळं. आता मनोज एक फोटो फ्रेम घेऊन येतो आणि त्या खिळ्याला लावतो. तेव्हा वल्लरी मनोजला विचारायला लागते की ही कसली फोटो फ्रेम आहे. आता वल्लरी तर त्या फोटो फ्रेमकडे बघायला लागते. तेव्हा मनोज विचारतो की कशी वाटली फ्रेम. तेव्हा वल्लरी सांगते की खूप छान आहे. तर त्या फ्रेममध्ये खूप सुंदर असं घर असतं. तेव्हा वल्लरी मनोजला विचारते की कुणाचं घर आहे हे. यावर मनोज वल्लरीला म्हणतो की आपलं.
रोज कामावरून घरी आलो ना की ही फ्रेम मला आठवण करून देईल की माझ्या सुंदर बायकोसाठी मला असं सुंदर आणि मोठं घर घ्यायचं आहे. आता वल्लरी खूपच कौतुकाने त्या घराकडे बघत असते. तेव्हा मनोज वल्लरीला पाठीमागून मिठी मारतो. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणायला लागते की असं काय करताय, कुणीतरी बघेल, सोडा. तेव्हा मनोजला खूपच राग येतो आणि तो रागातच म्हणतो की हो, सोडलं. एक तर आपल्याला वेळ भेटत नाही आणि त्यात जेवढा वेळ भेटतो तो तर अर्धा वेळ तुझा लाजण्यातच जातो. आता तर स्वतःच्या बायकोलाच बोलायचं की नाही हा प्रश्न पडतोय मला, असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरीला खूपच वाईट वाटतं आणि ती मनोजकडे बघतच असते. आणि आजचा भाग इथेच संपतो.